नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित विषयातील पूर्णांक संख्या या घटकांतर्गत पूर्णांक संख्यांची बेरीज हा उपघटक पाहणार आहोत। या व्हिडिओचा मुख्य उद्दिष्ट आहे पूर्णांक संख्यांची बेरीज अचूक करता येणे। कारण पूर्णांक संख्येची बेरीज करताना चिन्हांचा गोंधळ होतो, जो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पूर्णांकाची सहज व अचूक बेरीज कराल। चला तर मग सर्वप्रथम पाहूया पूर्णांक संख्याविषयी। पूर्णांक संख्यांमध्ये सर्व ऋण संख्या, शून्य व सर्व धन संख्यांचा समावेश होतो। म्हणजेच ऋण 1, ऋण 2, ऋण 3 ते अशा अनंत ऋण संख्या, शून्य व धन 1, धन 2, धन 3 ते पुढे अनंत अशा धन संख्या। या पूर्णांक संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या म्हटल्यास संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात व त्यांचे मूल्य डावीकडे क्रमवार कमी कमी होत जाते, तर शून्याच्या उजवीकडे धन संख्या असतात व त्यांचे मूल्य उजवीकडे क्रमवार वाढत जाते। त्यानंतर दोन पूर्णांक संख्यामध्ये लहान मोठेपणा सांगायचा झाल्यास संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या ही तिच्या डावीकडील संख्येपेक्षा नेहमीच मोठी असते। उदाहरणार्थ ऋण 7 आणि धन 2 यापैकी धन 2 ही संख्या ऋण 7 पेक्षा मोठी आहे, कारण धन संख्या या ऋण संख्येपेक्षा मोठ्या असतात व संख्या रेषेचा विचार केला तर धन 2 ही संख्या ऋण 7च्या उजवीकडे आहे। आता पाहूयात शून्य जोडी म्हणजे काय, कारण या शून्य जोडीचा उपयोग पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी करताना होणार आहे। एक उदाहरण पाहूयात। मला माझ्या आईने 10 रुपये दिले, पण ते 10 रुपये माझ्याकडून हरवले, तर आता माझ्याकडे किती रुपये आहेत? मला माझ्या आईने 10 रुपये दिले म्हणजे माझ्याकडे असलेले 10 रुपये हे धन 10 या संख्येने दाखवले, पण ते 10 रुपये हरवले हे ऋण 10 या संख्येने दाखवले। माझ्याकडे जेवढे होते तेवढे हरवले, आता माझ्याकडे शून्य आहेत। म्हणजेच जेवढ्या धन संख्या तेवढ्याच ऋण संख्या असतील तर आपल्याला शून्य जोडी मिळतात। येथे धन 10 आणि ऋण 10 म्हणजे शून्य, तसेच ऋण 4 आणि धन 4 बरोबर देखील शून्य, म्हणजेच दोन विरुद्ध संख्यांची जोडी ही शून्य जोडी असते। आता आपण वरील माहितीच्या आधारे व डिजिटल पूर्णांक गोल यांच्या मदतीने पूर्णांक संख्येची बेरीज अगदी सहज व सोप्या पद्धतीने करून पाहणार आहोत। पाहूयात पूर्णांक गोल। धन पूर्णांक संख्यासाठी आपण वापरणार आहोत हिरव्या रंगाचे गोल आणि ऋण पूर्णांक संख्यासाठी लाल रंगाचे गोल। पूर्णांक संख्येची बेरीज करताना उदाहरणामध्ये जेवढे धन पूर्णांक संख्या असतील तेवढे हिरवे गोल घ्यायचे व जेवढे ऋण पूर्णांक संख्या असतील तेवढे लाल रंगाचे गोल घ्यायचे। त्यातून हिरव्या व लाल रंगाच्या जेवढ्या जोड्या असतील म्हणजेच शून्य जोड्या बाजूला करायच्या आणि उरलेले जे शिल्लक गोल असतील त्यावरून आपल्याला उत्तर मिळेल। चला तर मग पूर्णांक संख्येच्या बेरजेचे पहिले उदाहरण या पद्धतीने आपण सोडवून पाहूयात। धन 5 अधिक ऋण 2, आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे। धन 5 साठी घेतलेले आहेत आपण 5 हिरवे गोल, 1 2 3 4 5 आणि ऋण 2 साठी घेतलेले आहेत 2 लाल रंगाचे गोल। आता शून्य जोडी बाजूला काढूयात। 2 लाल गोल व 2 हिरवे गोल आपण बाजूला केले, म्हणजेच आपल्याला 2 शून्य जोड्या मिळाल्या। शिल्लक हिरव्या रंगाचे 3 गोल आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल धन 3, कारण हिरवे गोल आपण धन संख्येसाठी घेतलेले आहे। यावरून असे लक्षात येते की बेरजेत एक ऋण संख्या आणि एक धन संख्या जर असेल तर ज्या संख्या जास्त आहेत त्यामधून कमी असलेल्या संख्या वजा करायच्या व आलेल्या उत्तरापूर्वी जास्त संख्येचे चिन्ह द्यायचे। म्हणजेच वरील उदाहरणामध्ये धन पूर्णांक संख्या 5 आहेत व ऋण पूर्णांक संख्या 2 आहेत, म्हणून 5 वजा 2 उत्तर 3 येईल आणि जास्त असलेल्या संख्या धन आहेत म्हणून उत्तर धन 3 असेल। याच पद्धतीने दुसरे उदाहरण पाहूयात। ऋण 7 अधिक धन 3, इथे ऋण 7 साठी आपण घेऊयात लाल रंगाचे 7 गोल, 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि धन 3 साठी 3 हिरवे गोल, 1 2 3। आता शून्य जोड्या मिळणार आहेत 1 2 आणि 3। आता शिल्लक गोल आहेत 1 2 3 4, म्हणून आपलं उत्तर असेल ऋण 4, कारण लाल गोल म्हणजेच ऋण संख्या। याही उदाहरणामध्ये एक संख्या ऋण आणि एक संख्या धन आहे, म्हणून आपण मोठ्या जास्त असलेल्या संख्येमधून म्हणजे 7 मधून 3 वजा केलेला आहे, उत्तर आलेले 4, परंतु इथे ऋण संख्या जास्त आहेत म्हणून चिन्ह आपण ऋणच दिलेलं आहे। पुढचे उदाहरण ऋण 2 अधिक धन 4। ऋण 2 साठी 2 लाल रंगाचे गोल, 1 2 आणि ऋण 4 साठी 4 लाल गोल, 1 2 3 4। येथे दोन्ही संख्या ऋणच असल्यामुळे सर्व गोल हे आपण लाल रंगाचेच घेतलेले आहे, म्हणजे यात शून्य जोडी मिळत नाही। अशा वेळेस सर्व सारख्या रंगाच्या गोलांची आपण बेरीज करायची। तर हे एकूण गोल आहेत 6 आणि हे लाल रंगाचे आहेत म्हणजे उत्तर येणार आहे ऋण 6।
म्हणजेच काय, दोन्ही संख्या ऋण असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि चिन्ह हे ऋणच द्यायचे. दोन्ही संख्या ऋण असतील तर सर्वांची बेरीज करायची आणि चिन्ह हे ऋणच द्यायचं. शेवटचे उदाहरण, धन 4 अधिक धन 1. तर इथे धन 4 साठी 4 हिरवे गोल, 1 2 3 आणि 4. धन 1 साठी 1 हिरवा गोल, 1. येथे शून्य जोडी आपल्याला मिळत नाही, म्हणून सर्व गोलांची बेरीज करायची. 1 2 3 4 आणि 5 हिरवे गोल शिल्लक आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल धन 5. यावरून असं लक्षात येईल की दोन्ही संख्या धन संख्या असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करून चिन्ह हे धनच द्यायचं. सोपं वाटलं ना मग मित्रांनो? डिजिटल गोलांच्या सहाय्याने आपण पूर्णांक संख्यांची अगदी सहज व अचूक बेरीज करून पाहिलेली आहे. चला अजून एकदा शेवटी रिवाइज करूया. पहिलं उदाहरण होतं धन 5 अधिक ऋण 2 आणि याचं उत्तर आलं होतं धन 3. तर या उदाहरणामध्ये धन 5 साठी आपण 5 हिरवे गोल घेतले होते आणि ऋण 2 साठी 2 लाल रंगाचे गोल घेतले होते. यामध्ये 2 शून्य जोड्या मिळालेल्या होत्या आणि शिल्लक गोल जे आहेत ते हिरव्या रंगाचे 3 गोल शिल्लक होते, म्हणून उत्तर आपलं आलं होतं धन 3. म्हणजेच ज्या संख्या जास्त आहेत त्यामधून कमी असलेल्या संख्या वजा करायच्या. एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असेल तर ज्या संख्या जास्त आहेत त्यामधून कमी असलेल्या संख्या वजा करायच्या आणि जास्त असलेल्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 5 मधून 2 गेलं, 3 उरले आणि 5 या संख्या जास्त आहेत, धन संख्या जास्त आहेत म्हणून धन 3. दुसरं उदाहरण होतं ऋण 7 अधिक धन 3 आणि उत्तर आलं होतं ऋण 4. तर येथे ऋण संख्या जास्त आहेत म्हणून आपण ऋण 7 मधून धन 3 वजा काढून टाकले, तर उत्तर आलं ऋण 4. एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर जास्त असलेल्या संख्येमधून कमी असलेल्या संख्या वजा करायच्या आणि जास्त असलेल्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तिसरं उदाहरण होतं ऋण 2 अधिक ऋण 4 आणि उत्तर आलं होतं ऋण 6. तर इथे आपण ऋण 2 साठी लाल रंगाचे 2 गोल घेतले होते आणि ऋण 4 साठी लाल रंगाचे 4 गोल घेतले होते. इथे शून्य जोडी मिळत नसल्यामुळे आपण सर्व लाल रंगाच्या गोलांची बेरीज केली होती. म्हणजेच दोन्ही ऋण संख्या असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि उत्तर हे ऋण संख्याच असेल. शेवटचं उदाहरण होतं धन 4 अधिक धन 1 आणि याचं उत्तर आलं होतं धन 5. धन 4 साठी 4 हिरवे गोल आणि धन 1 साठी 1 हिरवा गोल. येथे शून्य जोडी मिळत नसल्यामुळे आपण सर्व गोलांची बेरीज केली होती आणि एकूण गोल होते धन 5. म्हणजे दोन्ही संख्या धन असतील तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि चिन्ह हे धनच द्यायचं. तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मनावर धन व ऋण संख्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे गोल किंवा पट्ट्या घेऊन पूर्णांक संख्येच्या बेरजेच्या उदाहरणाचा सराव करा आणि खालील 2 उदाहरणे सोडून पहा. ऋण 5 अधिक ऋण 4 बरोबर किती असेल आणि धन 6 अधिक ऋण 9 बरोबर किती. आता मला तरी वाटत नाही की पूर्णांकाची बेरीज करताना तुमचे उत्तर चुकेल किंवा चिन्हांचा गोंधळ होईल. धन्यवाद.